रामराम मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बाबा आता वाजले ते सकाळचे 6:30. मी निघलो होतो बाबा सकाळी सकाळीच वावरात जासाठी. पहिले तुमच्या भावानं मारली बाबा ट्रॅक्टरची चाबी, निघला बाबा 61-62च्या स्पीडनं. आता तो पण वावरात जासाठी. आणि तुमचा भाऊ वावरात पोहोचत नाही की लगेच बाबा आपल्या मित्र परिवार पण आलेला होता. मग काय बाबा हार हुर केलं, सगळ्या मित्र परिवाराला दिलं बाबा आपल्या वावरातून काढून दुसऱ्याच्या वावरात. आणि आंब्याचा फुलोरा पाहून तर मला असं वाटायला बाबा यावर्षी आपल्याला जरा जास्तच लक्ष ठेवणे आंब्या, कारण की कधी आपला मित्र परिवार आंबा हुलून जाईल काय सांगतातच नाही बाबा. आणि तितक्याच बाबा एंट्री झाली आपल्या सैनिकांची, कारण की आज आपल्याला करायची होती बाबा तूर गोळा. सगळ्यात पहिले तर बाबा लागलो कामाले, म्हणजे खोडके उपटायले, कारण की बाबा आपल्याला इथं गोणी यात्राची होती. मस्तपैकी गोणी बिने आतरून टाकली, लगेच बाबा तिच्यावर शेजारी पाजारचे तुरीचे गंज पण दिले टाकून. तितक्याच बाबा एंट्री झाली आपल्या हेडंबाची, आणि ते पण आपल्या शेजारच्या काकाच्या वावरात, कारण की पहिले त्याची काढायची ती आणि नंतर आपल्या वावरात काढायची. काकांत बाबा मस्तपैकी साखऱ्या पण आणला होता. मग काय घेतला बाबा गटकन मटकन प्रसाधन केली बाबा हेडंबा मशीन चालून. म्हणलं आता चालू द्या फक्त तुम्ही रप रप. आणि असं म्हणतच नाही की तिथे बाबा शापचं पण काम निघलं, म्हणजे शाप तुटला होता डायरेक्ट मधातून. आणि ते काका म्हणतात की बाबा तू आला म्हणूनच शाप तुटला. मग काय बाबा म्हणलं चला मी जातो आता आपल्या सोयाबीनच्या कुटरावरचं गोणी काढायला. आपली मंडळी उभं आली होती कुटारण्यासाठी. मग काय म्हणलं याला हागिनवा करू आता, रप रप भरा, मी मस्तपैकी गप्प गप्प दाबतो. तुम्हीच कशाला वाट पाहता, तुम्ही पण दाबून टाकायचं तेवढं आपलं फॉलोचं बटन. त्या काकाच्या वावरातून बाबा आपल्या वावरात पण आलं बाबा हार्वेस्टर, आणि इकडे आपली तूर काढणं चालू, तिकडे आपली पिताश्री, हे आपली बिल्लोराणी आणि हे आपले सैनिक, हे आता तूर गोळा करणं चालू, कारण की आपली आता इकडे पण एक सुडी लागलेली होती. ट्रॅक्टरवरचे एवढे हेवी ड्रायव्हर आहेत हे मला आज समजलं, कारण की बाबा आपली बाबळ इंच भरत राहिली होती, नाही तर तिचा आज गेमच होता. आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत जय महाराष्ट्र, आणि हो फॉलो करायचं विसरू नका तुम्ही.